नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आज मी कुडाळच्या दिशेने परत दुसरी देवी तुम्हाला दाखवतोय। तिकडे मी गेलेलो तर मी एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नव्हतं, म्हणून मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतोय। तर दुसरी व्हिडिओ बघूया आपण कुडाळेश्वर मंदिरामध्ये बसलेली। तर नवीन कोणी आला असेल तर पहिले आधी सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि चला आता आपण थेट जाऊया मंदिराकडे। आणि तिथे जाऊन मी तुम्हाला सांगतो तिथे मंदिरात कशी मूर्ती बसवली जाते आणि कशी देवी असते। तर छान अशी देवी आहे। तर आपण दुसरी देवी बघूया कुडाळमधली। तर चला। तर मित्रांनो, ही कुडाळ देवाची मूर्ती असा आणि कुडाळेश्वर देव ह्या जागृत असा देवस्थान असा आपल्या कोकणातला, आणि कुडाळेश्वर देवाचा म्हणून नाव असा इकडे या देवाचा। तर आपल्या तळ कोकणातला सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो। आता मी तुमका पुढे मी मूर्ती दाखवतोय जिथे स्थापना केली जातात। तर इथे भटजी बघा, तुमका फुला वगैरे माळा बनवताना दिसतात तुमका। आणि मित्रांनो, हे जागृत असं देवस्थान असा आणि अगदी जुना पुरातन असा मंदिर असा। तर अनेक व्हिडिओमध्ये बघितले असताल्यात। तर चला पुढे देवी बघूया। तर मित्रांनो, मस्तपैकी सजवलेल्यानी मूर्ती आणि मस्त वाटवते। तर फुला बिलांचं असं या केलेल्यानी वरती सजावट तर मका तर भारीच वाटली, कारण मी पहिल्यांदाच गेलो। तर मी पहिल्यांदाच म्हटलं माका मी बाजारात पेठेत विचारलंय कोणाक तरी, मी काय माहिती नव्हतं कुडाळात कुठे कुठे देवी बसवले जातात। तर ही छान अशी मित्रांनो देवी असा आणि भारी वाटली, मी पहिल्यांदाच गेलोय। तर छान बघूया आपण, चला व्हिडिओ। तर मित्रांनो, कुडाळ शहर या गजबजलेला असतं आणि सकाळची एवढी गर्दी होती बाजारपेठेत ना, मी आणि आजूबाजू स्पीकर पण चालू होते तर मी लावत नाही, पण सगळं म्यूट केलंय, म्हणजे आवाज वगैरे जर कॉपीराईट वगैरे येत ना म्हणून नंतर मग म्यूट करून टाकलंय। तर मित्रांनो, एवढी गर्दी होती ना बाबा माझ्या, मी पहिल्यांदाच बघितलं एवढी गर्दी। आणि छान अशी मूर्ती असा मित्रांनो। तर कुडाळेश्वर उत्सव मंडळाने ही मूर्ती इथे स्थापन केल्या। तर छान आहे, इकडे पारायण चाललेलं आणि कुडाळात वेगवेगळे कार्यक्रम असतात चालू। तर संध्याकाळच्या वेळेस मला जाऊक नाही भेटत, मी सकाळच्या वेळेस गेलो। आणि हे दादा मस्तपैकी इथे ना पूजा करताना दिसता। तर छान असं आहे, मस्तपैकी पूजा करत होतो दादा आणि मी त्याचं शूट केलं। तर म्हटलं शूटिंग त्यांना विचारलं मी किती वर्ष झाली, तर माका काहीतरी 35 वर्ष झाली म्हणून सांगितले नाही, या स्थापना करून 35 वर्ष सांगितले नाही काहीतरी, मग काय आठवणार नाही, पण 35 वर्ष सांगितले। आणि तुमका कोणाक माहिती असतात कुडाळवाल्यांका तर मग नक्कीच सांगा। तर कुडाळात मी गेले, कुडाळ जाऊक मला आवडतं भरपूर आणि मी जात आहे कुडामध्ये, आणि हे छोटे छोटे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवते। तर मित्रांनो, पुढच्या देवळाकडे भेटूया आपण, पुढचा पण देऊळ दाखवतलं आहे कुडाळातला मी। तर कुडाळातली देवळं दाखवची आहेत मग तुमका। तर मी पुढच्या व्हिडिओत तुमका भेटतंय। कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर नवीन इला असेल तर सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, बघा व्हिडिओ, थोडक्यात व्हिडिओ।
तर मित्रांनो, थोडक्यात आम्ही ही देवीची मूर्ती बघूया आणि पुढच्या व्हिडिओत तुमका भेटताय. तर कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर तुमका परत दिला असतात तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया. चला थोडक्यात बघूया व्हिडिओ.